रंगावली धरणाचे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. हजारो शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांचा नवापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. रंगावलीचे पाणी नवापूरकडे वळविणारा GR रद्द करण्याची मागणी. नवापूर तालुक्यात आज रंगावली धरणाच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला. रंगावली धरणातून नवापूर नगरपालिका क्षेत्रासाठी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या शासन निर्णयाला विरोध करत हजारो शेतकरी, महिला, सरपंच, उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नवापूर तहसील कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढलाय. रंगावली धरणाचे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, लढेंगे जितेंगे अशा घोषणांनी नवापूर शहर दणाणून गेले. पिंपळनेर फाट्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. आदिवासी ढोलाच्या गजरात मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले. कुंभार गल्ली, महात्मा गांधी चौक आणि लाईट बाजार मार्गे मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. यावेळी आंदोलकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी रंगावली धरणाचे पाणी नवापूर शहराकडे वळविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. तहसीलदार जाधव यांनी आंदोलकासमोर येऊन निवेदन स्वीकारले आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. वागडापाडा, खडीबर्डी, प्रतापूर, उंबर्डी, वड, कळंबी, रायपूर, भामरमाळ, चौकी, मोरथुवा, धनराट, बकडझर, जामतलाव, नांदवन, घटजामने, बोरविहीर, वासरवेल, नवापाडा यासह नवापूर तालुक्यातील विविध गावातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. रंगावली धरणाचे पाणी शेतीसाठी महत्त्वाचे असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. अनेक भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नसताना धरणातील पाणी नवापूर शहरासाठी वळविण्याचा निर्णय शेतकरी हिताच्या विरोधात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. दरम्यान गावागावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्याचे पत्रही तहसीलदारांना देण्यात आले. नवापूर शहराच्या पाणी प्रश्नासाठी उकाई धरणातून पाणी आणावे अशी पर्यायी मागणीही शेतकऱ्यांनी केली. तसेच रंगावली धरणातून नवापूर नगरपालिकेसाठी पाणी पुरवठा करण्यासंदर्भात शासन निर्णय तातडीने रद्द करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनाच पाणी पुरत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेले पाणी आम्ही दुसरीकडे जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. दरम्यान शासनाने रंगावली धरणाचे पाणी नवापूरकडे वळविण्याचा निर्णय मागे घेतला नाही किंवा पाईपलाईनचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती. आदिवासी ढोलाचा गजर आणि घोषणाच्या दणदणाटामुळे नवापुरात आजचा मोर्चा चर्चेचा विषय ठरला. आता शेतकऱ्याच्या मागण्यांवर शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते, तसेच रंगावली धरणाच्या पाण्याबाबतचा शासन निर्णय मागे घेतला जातो का, याकडे नवापूर तालुक्याचे लक्ष लागले. नवापूर तहसील कचेरी या ठिकाणी नवापूर तालुक्यातील रंगावली डॅम मध्ये जे गावे बुडीत क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि त्या पाण्याचा जो उपयोग घेत आहेत त्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा आलेला आहे. हा मोर्चा काढण्याचा उद्देश हाच आहे की ज्या आदिवासी शेतकऱ्याने आपल्या जीवन मरण्याची जी जमीन आहे, पिढ्यानपिढ्या पुरणारी जमीन, ही जमीन आदिवासींच्या विकासासाठी दिलेले होते, रंगावली डॅम बांधण्यासाठी. की आमची जमीन जाईल तरी चालेल, परंतु आमचे भाऊ आहे ते जगायला पाहिजे यासाठी ही जमीन दिलेली होती. आणि त्या रंगावली डॅम मध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग आदिवासी शेतकऱ्यांना सुद्धा पुरत नाही आणि त्या रंगावली डॅमचं पाणी नवापूर शहरासाठी आणलं जात आहे. आमचा नवापूर शहरवासियांशी काही विरोध नाही. आतापर्यंत रंगावली डॅमच्या पाण्यामुळे पाणी भेटत आलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही घ्या, आम्ही आहोत, परंतु नवापूरच्या जीवावर, नवापूरच्या रहिवाशांच्या जीवावर MIDC साठी जर तुम्ही पाणी आणत असाल त्याला आमचा विरोध आहे. कारण की हे रंगावली डॅम आमच्या आदिवासींच्या पिढ्यानपिढ्यांसाठी बनवलेला आहे. आमच्या आदिवासींच्या त्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांचे योग्य पुनर्वसन अजून झालेलं नाही. त्या गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, साधे रस्ते नाही, शाळा नाही, आरोग्याची व्यवस्था नाही. आणि त्यामुळे आमच्या जो रंगावली डॅमचा पाण्याचा हक्क आहे तो हक्क आम्ही घेणारच आहे. आम्ही कुणाला देणार नाही, आमच्या इच्छाचा वाटा कुणाला देणार नाही, हे आज ठणकावून सांगण्यासाठी आलेलो आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज देशभरामध्ये या मोदी शहा सरकार आपल्या आदिवासींना, आमच्या आदिवासींच्या जमिनी हिसकावून भांडवलदारांना विकत आहे. आपल्या डोळ्यासमोर MIDC आलेले, MIDC मध्ये कवडी मलाने आपल्या आदिवासींच्या जमिनी हिसकवलेल्या आहेत आणि त्या आदिवासींना बेरोजगार बनवलेले आहे. तसंच उकाई डॅम मध्ये
जवळ चौक्यात डॅम आहे, तिथं हजारो आदिवासीच्या जमिनी गेल्या आणि त्या जमिनीच्या बदल्यात त्यांचे पुनर्वसन झालं नाही. आज त्या आदिवासी बांधव वन जमिनीवर आपल्या उपजीविका करत होते, परंतु आता 20-25 वर्षानंतर तीच जमीन आता भांडवलदारांना काढून हे मोदी शहा सरकार देत आहे. त्यामुळे आमच्या जमीन, आमचं जंगल, आमचं जल, आमचं डॅम सगळं आमच्या आदिवासींच्या हक्कासाठी आहे. हे जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि येणाऱ्या दिवसामध्ये सत्यशोधक शेतकरी सभा ही पूर्ण ताकदीशी या आपल्या सगळ्या बांधवांसाठी उभी राहील. हे मी आज आश्वासन देतो. लाल सलाम, सत्य के जय हो. पाणी पुरवठा योजना सरकार काही कोई रपवे है अपहाल न हत्ता वाडी पाणी पुरवठा लोक म्हणजे ज्याला पान जगलेत होता तोच पाणी वेची खाई रोली है आजे पोजिशन में आणि अगजे अखाल आखे का को मोर्चा में येता हा वो मोर्चा येता योका योका ही है को अपहाल धमकी दे है पण ओ मोर्चो फक्त कमी है अगलारी मोर्चो भरपूर रोई कामात यहाँ में अजू लोक नहीं येल्ला हेता कामात यहाँ अजू नहीं लोक येल्ला हेता आमा उन्हाळा माई है जेसीपी लावीन मोटरहेल पाय वाळता हा जेसीपी लावीन खडा खोदीन मोटरहेल पाय वाळता हा आणि जी पायी धरणं सुरुवातीपासून नोपरावाळाल बी दिला आहे आणि अपहाल बी दिला आहे. जुवा आणि कालाट डावा कालवा योग कालवो 15.5 किलोमीटर योग 16 किलोमीटर 400 या बेनी कालवा पायी अजून लोक नाही पुरे आणि नोपरावाळाल पाया पुरव दिल्लो है आणि लाल पाई पंचायत नहीं है लाल बेन टाइम पाई मिळे पण एला जाणून बुजून योग नवी योजना लईने गाणी पायी वळवा हाटे अपहाल त्रास दे रहिला आहे. योग ते कारखाना बंद पाडी देना हा आणि आज हेडी मरा हब्दी रहा त्यासाठी येणारा काळ अजून या नंतर तीव्र आंदोलन अपाको हो. जो पाई एक रंगावली डैम ना अंदर जो शासन निर्णय ले दो और निर्णय निश्चित जे कारण की प्रत्येक जे हे वरिष्ठ लोक आहेत यहाँ दरेक आहेत या एक मनंगत व्यक्त कलो है कि आपू देखील आदिवासी एकजुटी की रहो तहां जापे लपाए वाचवी नेते आदिवासी आनाकानी कोई तर लपाए आपे देखील नाही कहा का आपे उपजीविका एक सुरुवात वे है पायापासून जो आपण उठे का पाया एक गरज पड़े है कि आज आपू कमी आले है परंतु येणारा हम जो एक इनिशियत नहीं वे रद्द अर्ज नहीं वे तो आपा एक जे बाधा आदिवासी आहेत यहाँ एकत्र यहाँ जो जे इजमा एक इच्छा है का आज आपू कमी लोकसंख्या के अल्ले है परंतु आपे हक्का हटी दरे काही लढा हटी आगाड़ी तयारी रोईना है कारण की येणारा भविष्य अंदर आज आपू जगी रहे हैं पण आपू येणारी पिढी आपू पोहे एक जो रंगावली डैम है इन जो शासन जो मान्यता दी देनी तर आपे खेती देखील उबलीज मोई जाणारी है आणि अपहाल पाया देखील म्हणजे पिया हाटी देखील अपहाल बोरहम ने किंवा वे हिम देखील पाय नाही मिळे कहा का पायाशिवाय आपे जीवन नाही है कारण की आज जे निसर्ग है एक आपे हाटी पाया एक व्यवस्था कोली है जे लोग अगला लड़ीन तो डैम बांधी गया आपे आदिवासी हाटी का आदिवासी हारा जीवे हारा रोई किंवा हारी तिहा प्रगतिवादी सके तिहा खेती हाटी तिहा एक पाया पीना पाय किंवा बोरहल भी पाय लगी सके ई जे लोग डैम एक बनाई गया तिहा भी हम खूब आभार मानते का पहले. विकास वडवी, तापी परिसर न्यूज, नवापूर.